मी गल्लीतल्या बायांची भांडणं ह्याच्यासाठी लक्ष देऊन बघतो, कारण त्या भांडणातच कळतंय की कुणाचं लफडं कुणासोबत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका बाईचा हात असते. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदला. पुरी 300 रुपयाचं सँडल आणून अख्ख्या घरात सांगतात आणि पोरं 1000-2000ची दारू पितात आणि घरात येऊन गपचिप झोपतात. संस्कार हो, दुसरं काय नाही. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका भावांनो. कोणीतरी मुलगी तुमची पण फोटो झूम करून बघत असेल आणि म्हणत असेल किती भारी आहे ग हा मुलगा. पप्पाला वाटते पोरग इंजिनियर बनल, आईला वाटते पोरग डॉक्टर बनल आणि पोरग बाबू तू जेवण कर नाहीतर हाताची नसच कापील. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका बाईचा हात असते. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदला. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये ना एक असा मित्र असतायच ज्याचा चेहरा भोळा असताय, त्याचे लफडी 16 असतात. बरोबर आहे का नाही? करा मग मेन्शन लफडी बाजाला. मित्रांनो, गर्लफ्रेंड आपली असो किंवा मित्राची, सगळ्यांवर प्रेम करा. छोट्याशा जीवनात काय आमचं आणि काय तुमचं. पोरं आहेत ना, मुलीशी कोणत्याही ऍप्लिकेशनवरती गप्पा मारतील, पण त्यांच्या मनाला शांती तेव्हाच मिळणार जेव्हा त्या पोरीचा व्हॉट्सअप नंबर मिळणार. भावांनो, लफडे करा पण एवढे बी करू नका की लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल आयो ही तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे की. आलाय आता उन्हाळा, लागाय लागले ऊन. सांग की वागा, कधी करणारच मला तुझ्या घरची सून. इंस्टाग्रामवर फेमस होईल की नाही माहित नाही, पण सासरी आणि माहेरी मात्र खूप फेमस झाले. अमुक अमक्याची सून लेख व्हिडिओ बनवते. असं चुगल्या करण्यापेक्षा तुम्ही पण बनवा ना व्हिडिओ. तुम्हाला कोणी अडवलं आहे का? हे कलियुग आहे शेठ. इथं वचन देणारे नाही तर दारू पिणारे खरं बोलतात. जो लोग शादी करने के लिए उतावले हो रहे मरे जा रहे ना, बेटा जिंदगी तो एक झंड हो जाएगी. बस एक बार शादी होने दो. मला सांगा, बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते? मेवणी बूट चोरून पैसे मागते आहे आणि बायको बुटानं मारून. नमस्कार मॅडम. नमस्ते नमस्ते. तुमचं लग्न झालंय? हो झालंय की एका मुलासोबत. मग दुसऱ्याचं का मुलीसोबत होते का? झालंय की माझ्या भावाचं मुलीसोबत. ओ, तुमचं मित्र चुकीच्या मुलीसोबत लग्न कराले, तुम्ही थांबवत का नाही त्याला? मी का थांबू? माझ्या लग्नाच्या वेळेस त्यानं कुठं मला थांबवलं होतं? होय का? लग्न हे वेळेतच झालं पाहिजे, कारण मेहंदी हातावर लागली पाहिजे, डोक्यावर नाही. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. माहेरी गेलेलं वादळ या आठवड्यात धडकणार. धन्यवाद. आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहितीये का, एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्यांना क्वार्टर पाहिजे असते. म्हणजे कसं, घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले, कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झाले. ऑटोवाल्याचा धंदा सगळ्यात भारी. बघायला भेटते 1760 पोरी. सोडून गेलेल्या प्रेमाचा त्रास आणि घरच्यांसाठी स्वतःचे स्वप्न मोडलेला त्रास हा फक्त एक मुलगा सहन करू शकतो. ओ, मला खरं खरं सांगा, तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या? एक पण नव्हती. तुम्हाला खोटं बोलून काय भेटलं? तू कोणाच्या पण भांडणात पडा, खरंच सांगते, कोणाच्या पण भांडणात पडा, पण कधीच या नवरा बायकोंच्या भांडणात पडत जाऊ नका. हे लोक रात्रीचे परत एकत्र येतात. व्हिडिओ कॉल कर ना. कशाला? बघू वाटलेलं. बघू वाटलं तर डायरेक्ट घरी यायचं ना. पेट्रोल 106 रुपये लिटर झालंय, पैसे पाठव, आलो लगेच. बेबी ऑनलाईन आले. काय हो, त्या पूजाच्या फोटोला लाईक केलाय तुम्ही? त्रास होलाय की नाही तुला? नाही नाही खरं खरं सांग, होलाय की नाही त्रास? नाही नाही नाही. जा मग एक कप चहा करून आण. सांगा त्या पूजीला. इडा पिडा टळू दे. आणि जे लोक रिप्लाय देत नाहीत त्यांचा भर उन्हाळ्यात एसी कूलर आणि फॅन बंद पडू दे. मित्रांनो, जर बायको तुमच्यावर सतत संशय घेत असेल तर समजून जावा, तुम्ही अजून हँडसम आहात. तुझी पिल्ले 5 रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, तिकडून आणल्या पाट्या, पाट्या मुलांना वाटल्या, एक मूल चुकलं, छडी खालून ठोकलं, छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले लय जण आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेलं एक जण बी भेटणार नाही.
इतिहास गवाह है मेरी जान. पैसा कसा कमवायचा, करिअर कसं करायचं, या गोष्टींचं टेन्शन घ्या. ही माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही, ही माझ्याबद्दल असं बोलली, ही माझ्याबद्दल तसं बोलली, याचं टेन्शन नका घेत बसू. बायको खुश तर नवरा पण खुश, पण जर नवरा खुश तर बायकोला पडलेला प्रश्न, नवरा खुश काय? मी घरात चांगलं जेवणही नाही बनवलं आज, तरी हा खुश काय? मला झालंय का दात काढायला? काहीतरी डाल में काला है का पूर्ण डाळच काळी आहे? असे विचार आमच्या बायकांच्या मनात येत असतात अधूनमधून. त्यामुळे जास्तही खुश राहत जाऊ नका बायको समोर, समजलं? खरंच. अहो, तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार, आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय करू शकणार आहे? आली मोठी शानी, वाघाच्या तोंडात द्यायची. त्यानं धोका दिला म्हणून मी पण त्याचा बदला घेणार. त्याचं लग्न झाल्यावर त्याच्या घरासमोर घर घेणार आणि त्यांचं भांडण झाल्यावर डायरेक्ट डीजेला हेच गाणं लावणार. ऑनलाईन असून रिप्लाय न देणारे लोक ही त्या आयसीयू मध्ये असलेल्या पेशंट सारखे असतात, जे जिवंत असतात पण बोलत काही बी नाहीत. जो लोग शादी करने के लिए उतावले हो रहे मरे जा रहे ना, बेटा जिंदगी तो एक झंड हो जाएगी. बस एक बार शादी होने दो. बायको ही कूलर सारखी असते, आवाज जास्त आणि गारवा कमी. आणि नवरा हा एसी सारखा असतंय, बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंडगार असतंय. पुरुषांना सासरवाडीत लय मान देतात, कारण त्यांना माहित असते त्यांची मुलगी तिकडे बदला घेत असते. मित्रांनो, बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही, फक्त त्यांना पेटवायचं नाही. आयुष्य जर सुखात जगायचं असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे बायकोच्याच मनाचे. स्वतःला असं बनवा की ज्याच्याजवळ आपण आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे, आणि ज्याच्याजवळ आपण नाही त्याला पश्चाताप झाला पाहिजे. माझ्या भावाला जी पाहिजे ती मिळत नाही आणि दुसरीच म्हणते तुझ्याशिवाय करमत नाही. लग्नासाठी पोरी शोधत बसू नका, जी गाडी भेटते ती गपचूप पकडा, नाहीतर त्या केटीएम आणि फॉर्च्युनरच्या नादात हाय ती टमटम घालून बसतो. रे मज्जा तर लाईन मारण्यात आहे. प्रेम करून कोणाचं भलं झालंय? ग शिवकन्या, समजा तू रस्त्यानं जाताना तुला एक 500ची आणि एक 2000ची नोट सापडली, तर तू कोणती नोट उचलशील? सोनूज पप्पा, मी 2000ची नोट उचलून 2000ची. शिवकन्या, तू येडीच आहे. तुझ्या जागी जर मी असतो ना तर मी दोन्ही नोटा उचलल्या असत्या. सोनूज पप्पा, मला लक्षातच नाही आलो. दोन्ही नोटा उचलल्या असत्या म्या, आणि त्याच्यातले 500 रुपये म्या घेतले असते आणि 2000 रुपये तुला दिले असते. मला आणि तुला म्हणलं असतं, शिवकन्या जाय, याच्यात तुला काय घ्यायचं ते घे, खाय, आणि खरंच किती चांगले हो सोनूज पप्पा तुम्ही. मग 500 रुपयेच घेतले तुम्ही आणि मला 2000 रुपये दिले. 2000 मला काय करायचे जास्त पैसे? 500 मग सगळं संध्याकाळची व्यवस्था होऊन जाती. 2000 रुपये तुला दिले असते. थँक्यू सोनूज पप्पा. मी येते आता. हा, आता मला सांगा, हिच्याकडून ती 2000ची नोट कोणा घेतली असती? ती तर बंद व्हायली. अहो जाऊ द्या, नका रडू. रडल्यानं तुमचा मित्र काय माग येणार आहे का? त्याच्यामुळं तर जास्त रडू येत येऊ गे. अरे गेला तर गेला, मग 12,000 घेऊन गेला. अरे माझे पैसे देऊन तर जायचं ना. नवऱ्याला तेंबडा गाजत होता, माझ्याशिवाय जनावर नाही ती. बहादरनीने मचरा सोडून आणते ती. कशी हिंडते ती बघा, छत्री बी आणली या. पुरुष किती पण धाडशी असू द्या, पण 1500ची वस्तू 150ला मागायचं धाडस फक्त एक स्त्रीच करू शकते. माझ्या घरचे लव्ह मॅरेजच्या विरुद्ध नाही तो, ती लव्ह मॅरेज माझ्या विरुद्ध आहे, म्हणून तर अजून कट्टर सिंगल लाव. अशी कोणती गोष्ट आहे हो जी तुम्ही बघून पण तोडू शकत नाही? जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत थांबू नको भावा. तीच वहिनी पाहिजे आपल्याला. लावा ताकद. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा? लग्न अरेंज करा नाही तर लव्ह मॅरेज करा, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की नवरा हा मित्रासारखा पाहिजे.
पण मित्र सोडून आहे ना सगळं बनतो. कधी सासू बनतो, कधी सासरा बनतो, कधी दीर बनतो, कधी जाव बनतो, कधी कधी तर ननंद पण बनतो. दादाला स्लिम आणि हॉट बायको पाहिजे आणि दादाचं पोट त्या शर्टाच्या बाहेर चाललंय. असं माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय. आता मी तर राहीना म्हणजे राहीना, संपला विषय, चालली मी माहेरला. आज पगार झालाय माझा. मी या वेळेला 2 साड्या घेणार. ज्यांना ज्यांना बायकोचा कंटाळा येते त्यांच्यासाठी. ती आली नव्हती तुमच्या घरला, तुम्हीच गेले होते 1000 लोक घेऊन बँड बाजा बारात तिला आणायला. ती तुम्हाला माहित आहे का, जेवण करताना पहिल्या पंक्तीमध्ये माणसांना का बसवत होतं? कारण त्यांना बी माहित असते की जेवायला एकदा बायका काय बसल्या की 1-2 घंटे उठायचं नावच घेत नाहीत. बघा तिकडे. डिअर पोरांनो, लग्नाआधी जी पोरगी तुम्हाला सुंदर, छान, नाजूक, भावली वाटते ना, लग्न झाल्यानंतर तीच भावली बाहुबली बनते. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असं ऐकल्यापासून मी कुणाला तरी आवडावं असं वागणं मी बंद केलं. उगाच रिस्क नको बाबा. तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला की समजून जावा त्याच्या आयुष्यात कोणत्या तरी झुपरीची एंट्री झाली आहे. ह्या सगळ्या देशामध्ये भारत एकमेव असा देश आहे जिथे डोकं दुखल्यावर गोळी नाही 90 घेतात. हो, आपल्या लग्नाला बोलतो बोलतो 5 वर्ष झाले. अरे बोलता बोलता तुला झाली, मला तर ऐकता ऐकता झाली. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. प्रेमात पडलेल्या आंधळ्याला आणि चहात बुडालेल्या बिस्किटाला वाचवणं लय अवघड काम असतंय. पोरींचं प्रेम साडीमध्ये असते, पण पोरांचं प्रेम ना साडी घातलेल्या पोरींमध्ये असते. खरं आहे की नाही? बायका स्वतः तर नवऱ्यावर प्रेम करत नाहीत आणि कुणी करत असेल तर त्यांना बी करू देत नाहीत. सिंगल पोराचं एकच काम, मुलीला रिक्वेस्ट पाठवणे, एक्सेप्ट केली तर फोटोला लाईक करणे, फोटो आवडला तर मेसेज करणे आणि नाही आवडला तर अनफॉलो. रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या पोरींना कधीच काय सांगू नका. ती लगेच जाऊन तिच्या बॉयफ्रेंडला सांगत्या, भाऊ वेळ आहे तोपर्यंत गर्लफ्रेंड सोबत लग्न करून घे, नाहीतर जिने तुला जानू जानू म्हणाले तिचे लेकरं तुला उद्या मामू मामू म्हणतील. टॅग मारा तुमच्या अशा मित्राला ज्याला पोरी दिसल्या ना दरवेळेस नवीन प्रेम होते. अहो आज टी शर्ट लयच भारी दिसलाले. तू टी शर्ट किती बी भारी म्हण, तुला नवीन साडी बिलकुल घेणार नाही. अहो मी फक्त टी शर्ट भारी आहे म्हणली, तोंड जशाचं तसंच आहे वागतं. बायकोने केलेल्या स्वयंपाकाला कधीच नावं ठेवू नका, कारण तिने त्यासाठी 1-1.5 तास मोबाईल लांब ठेवलेला असतो. आमचं नवरा बायकोंचं प्रेम राधाकृष्णासारखं आहे, जोडी महादेव पार्वती सारखी आणि भांडण भारत पाकिस्तान सारखं. पोरं पोरींना पटवण्यासाठी काय काय करते तर 100 वाले कॅडबरी, केसवर, मित्रांकडून भीक मागून आणलेले कपडे आणि पोरी फक्त एक स्माईल आणि जिंदगी झंड. ज्या पोरींचे 3-4 बॉयफ्रेंड होऊन गेलेत ना त्या पोरी म्हणायला ता की प्रेम आंधळा असते. अगं बाई तुझी केलीस त्याला प्रेम नाही, अंधाधुंद फायरिंग म्हणते. माल आला बघ रे. तुझ्या काय घरी आई बहिणी आहेत का नाही रे? मालाला म्हणजे अहो आमच्या बेकरीचा माल आलाय हो, बघा ते.